अलिबाग रोहा मार्गावरील सुडकोली गावाजवळ गुरुवारी दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात 18 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झालाय. धोकादायक वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यानं वाहन थेट रस्त्यालगतच्या ओहोळात कोसळल्यानं हा हृदयद्रावक अपघात घडलाय. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईश्वर गणेश पवार हा त्याची मैत्रीण वृषाली अंकुश वाघमारे हिला दुचाकीवरून अलिबाग रोहा मार्गावरून घेऊन जात होता. सुडकोली गावाच्या हद्दीतील तीव्र वळणाजवळ आल्यानंतर चालकाचं दुचाकीवरील नियंत्रण अचानक सुटलं आणि वाहन थेट रस्त्याखालील ओहोळात कोसळलं. अपघाताचा जोर इतका भीषण होता की मागे बसलेली वृषाली वाघमारे हिच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्यानं तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ईश्वर पवार गंभीर जखमी झालाय. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. पावसामुळे ओहोळातील पाण्याचा प्रवाह वाढलेला असल्यानं जखमीला बाहेर काढलं. दुचाकी बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. जखमी ईश्वर पवार याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित शिवाजीराव गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा पोलीस करत आहेत. दरम्यान अलिबाग रोहा मार्गावरील काही धोकादायक वळणांवर वारंवार अपघात होत असल्यानं या ठिकाणी संरक्षण कठडे, इशारा फलक, वेगमर्यादा दर्शवणारी चिन्ह आणि इतर सुरक्षा उपाययोजना तातडीनं करण्यात याव्या अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.